नमस्कार. जर तुम्ही ह्या मागच्या व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जातोय. तर आम्ही जातोय त्र्यंबकेश्वरला. आत्तेला बाय बाय करून आम्ही आलो लिफ्ट मध्ये आणि आम्हाला सकाळी जरा उठायला उशीरच झाला होता कारण अलाराम लावायला विसरलो होतो. ते जाऊ दे, आम्ही आलो लिफ्टच्या बाहेर आणि पहिलीच महत्वाची गोष्ट केली आणि आम्ही निघालो. थंडी पण भरपूर होती त्यामुळे मला मध्ये शूट नाही करता आलं. ऊन पण भरपूर पडलं होतं आणि आम्हाला भूक पण भरपूर लागली होती त्यामुळे आम्ही लगेच रेस्टॉरंटला आलो. मिसल पाव वगैरे खाल्ला आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. ऊन पण भरपूर पडलं होतं आणि तेवढ्यात आम्ही पोहोचलो कसारा घाटात. इथून व्ह्यू पण एक नंबर येत होता. जराशी मस्ती आणि फोटोज वगैरे काढले आणि आम्ही तिथून निघालो. जसे जसे आम्ही पुढे जात होतो तसा तसा निसर्गाचा व्ह्यू हा जास्त वाढत जात होता. असे डोंगर पाहून एक मनाला वेगळाच आनंद येत होता आणि असाच आनंद घेत घेत आम्ही फायनली पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. आणि पोहोचल्यावर बघतोय तर गर्दी पण भरपूर होती. लाईनी पण अशा मोठ्या मोठ्या लागल्या होत्या दर्शनासाठी. तर एवढी गर्दी पाहून आम्हाला तर आज दर्शन मिळणारच नव्हतं म्हणून आम्ही डायरेक्ट आलो रूमवर. थोडीशी मस्ती आणि विश्रांती केल्यावर आम्ही संध्याकाळी गेलो श्री स्वामी समर्थ गुरुपीठ मध्ये. त्यासाठी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.